नेट नाही जोडला समजा. विवेकानंद अकॅडमीची स्थापना जसं तुम्हाला माहितीच आहे की 2013 साली आपली विवेकानंद अकॅडमीची स्थापना झाली आणि 2013 पासून ते आता 2026 पर्यंत जवळपास आपले 250 विद्यार्थी जवळपास महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत. तर आणि यावर नेहमी म्हणजे आपली जी परंपरा आहे ह्या विद्यार्थ्यांनी जी आहे ती आता कायम राखलेली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा आपण पुन्हा एकदा प्रचंड टाळ्यांनी अभिनंदन करूया. तर सर्वप्रथम मी कृष्णा सरांना विनंती करते की त्यांनी विशाल सोनकर यांचा सत्कार करावा. सायली दंडनाईक यांचा सत्कार पराड सर करतील. यानंतर नंदिनी थापे हिचा सत्कार आपल्या अकॅडमीच्या संचालिका सौ प्रज्ञा मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर माजी सैनिक मेजर श्री सचिन जाधव यांचा सन्मान सिद्धार्थ पराड सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर पुणे लोहमार्गला सिलेक्शन झालेले 95 गुण लेखीला घेतलेले आणि ग्राउंड लेग 41 घेतलेला असा केतन भादवड याचा सन्मान श्री पराड सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुणे लोहमार्गचा दुसरा रिझल्ट रोशन किनगे याचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. त्याला विनंती आहे समोर यावं. यानंतर एका जागेमध्ये रेस घेणारा सागर बंदीछोडे याचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचा स्वीकार त्यांनी करावा. यानंतर शानबाज याची अखेर पिंपरी चिंचवड पोलीस म्हणून निवड झाली. त्याचा सन्मान या ठिकाणी होत आहे. अजून 2 जण यायचे बाकी आहेत. 2 जण गावाला गेलेले आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा अकॅडमीच्या वतीनं सर्व यशस्वीतांचं हार्दिक अभिनंदन. यानंतर मी उपस्थित यशस्वीतांपैकी म्हणजे सर्वच यशस्वीतांना इथं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवणार आहे. मनोगत व्यक्त करायचं म्हणजे आपल्याला भाषण करायचं नाहीये, त्यामुळे घाबरून जाऊ नका. फक्त आपला प्रवास आतापर्यंत कसा झाला, अकॅडमीतून खरंच तुम्हाला काही भेटलं का याचं फक्त सविस्तर सांगायचंय. आपल्याच सगळे आपल्या बरोबरचे नेहमी ते सांगायचंय. सर्वप्रथम नंदिनी थापे जिला 3 आरक्षण होती पण शेवटी एकाही आरक्षणाची गरज पडली नाही. एनसीसीचे 5 मार्क्स होते, ओबीसीचं होतं, महिला समांतर आरक्षणही होतं पण एकाही आरक्षणाची गरज पडली नाही. मागच्या वर्षी 2 गुणांनी फक्त राहिलं होतं पण यावर्षी अशी जिद्द ठेवली आणि 138 गुण मिळवले अशी नंदिनी थापे.
कृष्णा सरांनी मला खरं दाखवलं. पिंपरी चिंचवड पोलीस दलात निवड होण्याचं खरं स्वप्न म्हणजे कृष्णा सरांनी दाखवलं आणि त्या स्वप्नात पूर्ण करण्यासाठी सरांनी मला प्रयत्नही केले. सरांनी मला खूप मार्गदर्शन केलं. त्यांच्यामुळे मी आज पिंपरी चिंचवड पोलीस दलात मुलींमध्ये प्रथम क्रमांक घेऊन निवड झाली आहे. तर मी या निवडणूक मी पोलीस होण्यामध्ये कृष्णा सरांचा खूप मोठा वाटा आहे. मी त्यांचे आभार मानते. तसेच माझ्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबाने या प्रवासात मला खूप काही मार्गदर्शन केलं, त्यांचे मी आभारी आहे. सगळ्यांचं मोटिवेशन असतं नाही का, पोलीस होताना काही ना काही अभ्यास करताना. तसंच माझं मोटिवेशन म्हणजे माझे आई वडील. त्यांच्यामुळं मला कधी असं वाटलं की अभ्यास नाही करायचा, कंटाळा आलाय, अकॅडमीला एक दिवस जरी सुट्टी असली तरी मी गावाला जाऊन यायची. सकाळी गावाला गेलं तर संध्याकाळी रिटर्न येणारी मी. पण घरी जायचं असं नाही का आज ठरवलंय कंटाळा आलाय अभ्यासाचा करायचा नाही. मला कंटाळा आला ना मी डायरेक्ट घरी जायची, आई वडिलांना भेटायची, त्यांचे कष्ट बघायचे. तेव्हा मला मोटिवेट व्हायचं त्यांचे कष्ट बघून. खरं म्हणजे ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करत असतात आणि आपल्याला फक्त अभ्यास करायचा असतो, त्याचा पण कंटाळा येतो. पण त्यांचे कष्ट बघून मला एवढं मोटिवेट व्हायचं ना, जेव्हा जेव्हा मला वाटायचं हा मला नाही होते का मी राहीन, मी पोलीस होईन. प्रत्येकाला प्रश्न पडतो का मी पोलीस होईन किंवा नाही होणार. प्रत्येकाच्या मनात ही प्रश्न पडलेलाच असतो. पण मी त्यांच्याकडे बघून हे कधीच विचार करायची नाही का होईन किंवा नाही होईन. मी फक्त कष्ट करीत राहायची. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल, हे अकॅडमी खूप काही दिलं, त्यांच्यामुळे मी आज पोलीस झाले. धन्यवाद. यानंतर पुणे ग्रामीणच्या SCBCच्या 2 जागांवरच घेणारे आणि त्या 2 जागांमध्ये पहिली येणारे सायली दंडनाईक हिने तिचं मनोगत व्यक्त करावं अशी तिला विनंती करतो. माझं नाव सायली सतीश दंडनाईक. माझा भरतीचा प्रवास हा 2.5 वर्षाचा होता. पहिली भरती मी माझी एका वर्षातच दिली. पहिला फॉर्म माझा रायगडला होता. माझी हाईट 155. त्यामुळं फॉर्म भरणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं हे असायचं की फॉर्म बरोबर पडला पाहिजे, हाईटीत काढलं नाही पाहिजे, आपण जे केलंय ते किमान तिथं प्रेझेंट तरी करता आलं पाहिजे. त्यामुळे फॉर्म भरणं म्हणजे माझ्यासाठी तरी खूप मोठी गोष्ट असायची. रायगडला गेल्या वर्षी भरला, ग्राउंडला आले 38, पेपरला 72, 110 टोटल झाली. तरी पण कृष्णा सर म्हणले की 110 पण होईल, चान्स आहे, जागा आहेत वगैरे वगैरे. पण कळलं होतं की बाबा नाही होणार. मग त्यानंतर कारागृहचं ग्राउंड होतं, प्रॅक्टिस सोडली होती, नाही झालं पहिल्या भरतीत, खचले होते. त्यानंतर मग ग्राउंडला गेले कारागृहच्या, फक्त आणि फक्त 32 मार्क आले ग्राउंडला. मग तर अजून हे झालं. पण त्यानंतर म्हणलं की आता उतरलं तर करावं तर लागणार आहे. सरांची मॅडमची एवढी साथ आहे आपल्याला, कितीही केलं तरी उतरले म्हणले करणं भागच आहे आपल्याला. त्यानंतर मग वर्षभर चांगला अभ्यास केला, ग्राउंड केलं. ग्राउंड केल्यानंतर ठरवलं की 43 तरी ग्राउंडला किमान घ्यायचे, गोळ आउट ऑफ टाकायचा. पहिल्या भरतीत गोळ आउट ऑफ गेला नव्हता, केली होती प्रॅक्टिस पण नाही पडला. मग त्यापेक्षा म्हणण्यापेक्षा असं म्हणता येईल की तो कन्फर्मच नव्हता. मग दुसऱ्या भरतीत म्हणलं की आता 45चं ग्राउंड किमान 43 तरी करायचं, पेपर 85 प्लस टाकायचा. 27-28 टोटल ठरवली. त्यात पण झालं. पुणे ग्रामीणला फॉर्म टाकला, 2 जागेसाठी रिस्क घेतली आणि पेपर फिरला. असा आला की बास. सर म्हणले फोन करून किती पडतील सायली, 80 पडतील? नाही सर. सर म्हणले 75 तरी? नाही सर तेवढे पण नाही पडणार. मग सर म्हणले की पेपर अवघड होता का? नाही सर पेपर होता म्हणून मला नाही झेपला. म्हणले ठीक आहे टाक, मी बघतो. मग सरांनी बघितला आणि पेपर सर म्हणले नाही ठीक आहे सायली, होता जरासा 70 तरी पडतील ना? मी म्हणलं सर तेवढे पण नाहीत पण वाटतंय म्हणलं. मग चेक केला, 65 मार्क दिसले मला. आणि नंतर मग थोड्या दिवसानंतर यादी पडली, 65 पण नाही, 63च मार्क मला. मग म्हणलं आता तर नाही, म्हणलं चला पुढच्या भरतीत नाही तर काढायची तयारी करायला लागते. पण नाही, जेवढे मला होते ग्राउंडचे 41, पेपरचे 63, 104 टोटल. 104 ओपनचं मिनिट 105 ला क्लोज, 104 ला मी SCBC प्रवाहातनं पहिली. मग म्हणलं नाही बाबा, सर म्हणले तुला अवघड गेला म्हणजे सगळ्यांना जाईल, घाबरू नकोस, काय नाही बघू आपण. मग सरांचा सकाळ सकाळ 7:30 ला फोन मला की सायली बसतीयस, दुसरी का होईना बसतीयस. पण नशिबाने साथ दिली, दुसरी नाही तर मी पहिलीच बसले. मग ते झालं बाबा की कष्ट केलं तर कष्टाला फळ भेटलं. त्यात मी अकॅडमीत प्रवेश घेतला त्यावेळेस माझं गणित फार म्हणजे फार कच्च, एवढं कच्च की मला 10वीला अल्जेब्रा जॉमेट्री मिळून 36 मार्क. सरांकडे आले, गणित केलं, मैत्रिणींनी साथ दिली,
मित्रांनी सांगितलं समजून वगैरे, ग्राउंडला साथ दिली. अभ्यासानं पण पोरांनी समजून सांगितलं, अभ्यास असा करायचा तसं करायचं. पहिल्या भरतीला शेवटला सुट्ट्या घेतल्या. मग सर बोलले पहिल्या भरतीत की जर सुट्ट्या घेतल्या नसत्या तर ह्या वर्षी झाली असती. खूप सुट्ट्या घेतल्या शेवटला. नाहीत नाही म्हणलं तरी 2-3 महिने मी लेक्चरलाच नव्हते शेवटला. मग म्हणले की ह्या वर्षी तरी कंटिन्यू कर, होईल. मग या वर्षी सगळं कंटिन्यू केलं. आपली इथं मी निगडीला राहायचे, निगडून भुसरीला खूप लांब पडायचं. मग सरांनी तिथं बॅच चालू केली. मग सरांना म्हणलं की सर मी तिकडेच येईल, ग्राउंड तर मी तिकडेच करायचे. मग सर म्हणले ठीक आहे तिकडे तर तिकडे कर, मन लावून कर. मग त्यानंतर तिकडे कंटिन्यू चालू केलं. तिकडे झालं, मग अभ्यास चांगला झाला, पेपरला वगैरे जायचे. शेवटला मग चिकाटीने केल्याशिवाय तर होतच नाही. शेवटला चिकाटीने केलं, झालं. सरांचं मॅडमचं मार्गदर्शन, त्यांनी आज पोस्ट आहे. माझं म्हणणं एवढंच की सगळ्यांनी करा, चिकाटीने करा. चिकाटीने मन लावून केलं की पोस्ट भेटतीच. मॅडमचा सरांचा आपल्याला सगळ्यांना हातभार आहे, मार्गदर्शन आहे. सरांचं तरी एवढं चांगलं आहे की जिथं तुम्ही अडचाल तिथं सरांचं तुम्हाला सपोर्ट आहेच. सरांचा सपोर्ट म्हणजे हा खूप मोठा आहे. जिथं पोरग खचतंय किंवा काही प्रॉब्लेम येते तर तिथं सर त्यांना हे करतातच, मोटिवेट करतातच. त्यामुळे कुणी घाबरू नका की ह्यात नाही झालं त्यात नाही झालं, पुढची का होईना कोणती का होईना, आपलं त्यात आहे पोस्ट म्हणायचं आणि करत राहायचं. सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. अरे वा, एकदम खणखणीत आणि उत्कृष्ट असं मनोगत सायलीने व्यक्त केलेलं आहे. तिचा हाही गुण आज समजला की तिला चांगलं बोलता पण येतं. यानंतर एसटी प्रवर्गातून प्रथम आलेला आणि आपल्याकडं टेस्ट मध्ये शक्यतो टॉपर, नेहमीच टॉपर असणारा वैभव झापडे, याला मी विनंती करतो की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. आता एवढी पोरं बघून काय बोलावं काय सुचना. माझा प्रवास 2021 पासून आहे. माझे बहुतेक जेवढे माझ्यासोबत प्रॅक्टिस करणार होते ते ज्याच्यासोबत मी प्रॅक्टिस केली ते सगळे लागत गेले. मी गावाला करो, इथं येऊ, कुठे करू, सगळे लागत गेले. मी राहत गेलो. पहिल्या भरतीत रत्नागिरीला एक माझा मित्र आहे, म्हणजे नात्यातलाच आहे. तो त्यावेळी पेपरला हार्ड होता सर. 67 मार्काचा काहीतरी 72 मार्काचा 67 मार्काचा टॉपर होता त्यांचा. आणि तो नशिबाने माझा मित्र तो बसला नेमकी. तो मला 3 वर्ष बोलत होता नाही होणार, नाहीच होणार. आज सकाळी त्याचा पहिला फोन आला, झाला भाऊ, एवढं बोलतो. त्याच्यानंतर मी 3 भरत्या दिल्या. पहिली रत्नागिरी, तेव्हा रायगडला होतो मी, तो रत्नागिरी होता, मी फेल गेलो. नंतर रायगडला गेलो. दुसऱ्या वर्षी वेटिंगला पडलो. तिसऱ्या वर्षी हाईट बसली नाही. बोललो आता गेलो. आता एकदा नशिबाने साथ दिली, दुसऱ्यांदा हाईटला काही साथ दिली नाही. संपलं. फॉरेस्टची तयारी केली. फॉरेस्टला मला 142 टोटल झाली माझी. पेसा ऍक्ट नुसार मी बसलेलो. पण माझ्या मित्र ज्याने फॉर्म भरला तो माझा मित्रच होता, लहानपणीपासून मित्र जीडी करत होता. त्यांनी फॉर्म भरला. पोस्ट ग्रॅज्युएशन असते, अंशकान पदवी, त्याच्यात टीक, भरतीला डायरेक्ट बाहेर. मेरिटमध्ये बसून माझ्या खालची 2 जण वरती गेली. एक माझा सक्का मामाचा वर, कारण पेसा ठाणे जिल्ह्यात प्रॉपर तिथल्या पोरांचा असतो. तो गेला. बोललो सगळी मागची जायला आली, पुढची जायला आली, आता आपण राहिलोच. 8 वर्ष हाईटचा जेर आला. बोललो झालं, आता बसतोय, आता नाही खचायचं. त्यावेळी खरं सांगू, ग्राउंड आता इथं जेवण आहे, सायले आहे, यांना विचारा, ग्राउंड 38-40 मिनिमम. याच्यावर ग्राउंड नव्हतं माझं, एक पण ग्राउंड नाही. फक्त पळायचो, गोळा नाही, काय नाही. बोललो हे करून जमणार नाही. स्कोर पण काही एवढा नव्हता, 75-80. ते 80च्या वर तर आठवत नाही. झालं. बोललो 6 महिने डायरेक्ट सगळंच बंद करून टाकलं. ग्राउंड बंद, सगळं बंद. लेखी ज्यावेळी लेखी 90 आणि 85 क्रॉस, त्यावेळेस ग्राउंडला उतरायचं. शेवटच्या 3 महिन्यात मी ग्राउंडला चालू केलं. आता इथं अण्णा मगर ज्ञानेश नाहीत, ती पोरं असते तर त्यांनी सांगितलं असतं. शेवटच्या 3 महिन्यात आलो. त्याचाही ग्राउंड 38, माझाही ग्राउंड 38. दोघांना दम लागला. त्यांनी पण 42 लो मार्गाला मारला, मी 45 इथं मारला. शेवटच्या 5 दिवसात माझा गोळा हातभर बाहेर निघाला. त्याच्या अगोदर जा म्हणायचं तरी जात नव्हता. आता वैताग आलता त्याला. नेमके आणि भरतीला इथंच आपल्या ग्राउंडवर पहिलाच गोळा आउट ऑफ. बोललो हाईट बसली, गोळा गेला, आता काय खचायचं नाही. आणि टेस्ट सिरीजला येत होतो. सरांचं माझं बोलणं झालं. सर बोलले 90+ पाहिजे. सर बोललो 90चा आकडा सुटे ना माझा. एवढं बोललो लोक, सर काही करा तुम्ही, पेपर अवघड काढा, सोपा काढा, येणार तर 90च येणार, 90च्या पलीकडे जाणार नाही, खाली नाही. तेच नशिबाने घडलं. PCMC ला 89 होते, 90च झाले. तिथे 90, इकडं 90-45 135. मला वाटलेलं बसलो ओपन मध्ये, नाही याच्यामध्ये बसलो. त्याच्यातही समाधान आहे. आणि वाटलं का बाबा सगळी सोडून गेली तरी आपण जिद्द धरलेली. सगळी बोलत होते हाईट बसत नाही.
बोललो नाही बसू दे, बघल तवाचे तवा, नशिबाने दिलाच चान्स. कारण रायगडला मला ते PSI एक चांगले भेटलेले, तर त्यांनी टाचवरती गेलो, बसलो, घुसलो पहिल्या वरतीला, तवाच वेटिंगला पडलो. बोललो तसाच एक भेटेल, दुसऱ्या वर्षी तसाच बाहेर काढला. बोललो तिसऱ्या वर्षी तर तिसऱ्या वर्षी बघू ट्राय करून, नेमकी GR पडला. बोललो आता सगळं आपल्या हातात आहे, जर आता नाही लावलं तर संपलं म्हणून द्यायचं सोडून. आणि सर एवढं सांगतो, पहिले ज्या 3 भरत्या दिल्या ते मी काम करून दिलं. जी फॉरेस्टची भरती होती का, ज्याच्यात मी लागून जरी म्हणजे लागल्या डॉक्युमेंटमुळेच गेलतो, कारण ग्राउंड काढलेलं मी, लेखी काढलेली, मेरिटला नाव पण आहे, आणि डायरेक्ट सगळ्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये बघितलं तर एकच फॉरेस्ट डिस्क्वालिफाईड डॉक्युमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणून वैभव आपले. मला माझ्या गावातली पोरं होतं, त्यांना माहित झालं, कारण ती गावातली PSI थ्रू लिस्ट येते ना, दाखले चेक करतात, त्याच्यात त्यांनी बघितलं. सगळी मला एवढी बोलत होती का तुला फॉर्म भरताना कसा कळला नाही. आता काय सांगू, मित्र तर माझाच, त्याला डबल दोष द्यावा तर त्याचाही दोष नाही, कारण चेक तर मला करायला पाहिजे ना. बोला जाऊ दे, सोडलं, सगळं सोडलं. बोललो हेच संधी. आणि मला आठवते सर, 2 पेपर सोडले, 2 ते 3 पेपर सोडले, म्हणजे मोस्टली 3 ते 4, तर 90च आहे. आणि आता पुढे 90 राहणार. त्याला म्हणजे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा. मला आठवते जेवढे कष्ट मी केले, आता सेक्टर 12 माहित असं पोरांना, सेक्टर 12 स्पाईन वॉल नवीन घरकुल, तिथून मी पायी लॅबला दिवसातून 4 वेळा जायचो. सकाळी ग्राउंडला पायी जायचो, संध्याकाळी रिटर्न पायी यायचो. रात्री 10 वाजायचे मला पायी यायला. आता इथं सायली आहे, सायलीला माहिती आहे, केतन आहे, विशालबाई आहे, ते ही सगळी गँगच आमची. ही सगळी सायली, केतन, जीवन आहे, दिनेश आहे, त्यांनी बघितले अक्षरशः. आणि आपलं बाबू सर, अभिषेक जाधव माहित असेल ना, तर त्यांनी माझे कष्ट बघून मला बुट गिफ्ट केली सर. पुणे ग्रामीण त्यांनी बुट गेले, त्याच्या बुटावर मी आज शेवटपर्यंत त्याच्या बुटा प्रॅक्टिस केली. मी आजही म्हणतो, त्यांनी माझ्याकडे बघून तो बोलतो का तू कष्ट करतो तुला देईल. त्याच्या बुटावर मी आज त्याला भेटला का भाऊ, बोलतो बाबू सर तुझ्या बुटावर प्रॅक्टिस केली तेव्हा माझी रनिंग वाढले, सगळं वाढले. त्याला बाबूच म्हणतो आम्ही. त्याचे पण आम्हाला लोक भेटतात, मित्र भेटले, जीवन झाला, महेश आपला शिकारी, ते चांगले मित्र भेटले ना तर स्कोर बीर वाढतो, सगळं होते. फक्त चांगले मित्र व्हा आणि प्रयत्न चालू ठेवा. खचला का संपला विषय भाऊ, काहीच नसते. चला, थँक्यू. असं एकदम साधं बोललं तरी चालतं, साधं बोलणंच मनाला भावतं. अतिशय 3 ते 4 वर्षांचा खडतर प्रवास वैभवने केलेला आहे. आणि प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्याला नशीब सुद्धा साथ देतं. प्रामाणिक प्रयत्न होते त्याचे, त्याला पोलीस व्हायचंच होतं, म्हणून शासनाला GR काढावा लागला आणि हाईट कमी करावी लागली. त्याचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. यानंतर मी सागर बंदीछोडे याला विनंती करतो की त्याने त्याचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार सर्वांना, कसे आहात? आता तुम्हाला पण येणाऱ्या भरतीमध्ये किंवा फॉर्म भरला असेल तुम्ही पुणे शहर आणि मुंबई, तर त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि त्यामध्ये तुम्ही यश मिळवा आणि मिळवणार, कारण तुम्ही विवेकानंद अकॅडमीत आहात. कारण टॉपची अकॅडमी आहे पिंपरी चिंचवड मध्ये, तर यश नक्की मिळेल. माझं नाव सागर बंदीछोडे, मी येतो अक्कलकोट मधून. तर माझा जन्म अक्कलकोटला झालेला आणि मी लहानाचं मोठं तिथेच झालो. आणि कालांतराने कामासाठी वगैरे आई वडील इकडेच पुण्याला आले आणि इथेच काम करू लागलो. आणि मी पण कामाला जायचो आणि जे भेटेल ते काम केलेलं आहे. नंतर होमगार्डमध्ये 2019ला होमगार्डमध्ये लागलो आणि 19 ते आजपर्यंत होमगार्डमध्ये सेवा केली आणि इतर कामं सुद्धा मी केली. आणि काम करत असताना मला चांगला मार्गदर्शन भेटलं सरांचं असेल किंवा PSI अधिकारी ते जे भेटतात ड्युटीला वगैरे असताना, त्यांचं मार्गदर्शन मला भेटलं आणि मी खूप अभ्यास केला. 2019ला मला माहिती नव्हतं की बाबा पुढे पोलीस व्हायचंय, कॉन्स्टेबल, असं बरेच जणांनी मार्गदर्शन केल्यानंतर की मला सुनील काजळे म्हणून भेटला. पुणे शहरला पोलीस आहे तो सध्या, आता आपलाच माझी विद्यार्थी आहे इथला. आणि त्यांनी मार्गदर्शन केलं की असं नसं विवेकानंद अकॅडमी, तिथं क्लास लाव, लायब्ररी कर, तुझा अभ्यास वाढेल आणि तू स्कोर पण वाढेल. आणि मग नंतर मी आलो इथे 2023 21 मे 2023 ही डेट पण आठवते मला आज. आणि त्या दिवशी मी ऍडमिशन घेतलं इथं. आणि सुरुवातीला मला काहीच कळत नव्हतं. मी पलीकडे क्लास होता आणि येऊन मागं बसायचो. मागं बसायला खूप आवडत होतं मला, पुढे अजिबात बसायला भीती वाटायची खूप.
आणि मागं आपलं पाहायचं फक्त. आणि सरांनी गणित वगैरे शिकवलं की लगेच उत्तर पोरांचं तयार. मी म्हणजे हे कसं शक्य आहे? अचानक सर प्रश्न लिहितात आणि तोपर्यंत आन्सर रेडी. अरे म्हटलं आपल्याला पण असं काहीतरी व्हायचंय, आपल्याला पण काहीतरी बनायचंय बाबा. म्हटलं काय करावं आता. बरेच जण मागं बसायचे, ते सांगायचे असं नसं हे करायचं असतं. ते प्रॅक्टिस केलेलं आहे सातत्य यांच्यात आणि खूप मेहनत घेतलेलं आहे त्यांनी. म्हटलं ठीक आहे आपण पण घेऊ करू. आणि मग केलं तसं थोडंफार म्हणजे मार्गदर्शन बरेच जणांचं नाही का मार्गदर्शन भेटलं. पोरं पण सांगत होते हे पुस्तक वापर, ते पुस्तक वापर. सरांना पण भेटलो मी. सर सांगायचे की हे पुस्तक वापर, हे कर, ते कर, टेस्ट सोडव. सातत्य पाहिजे, महत्वाचं म्हणजे सातत्य. तेच माझ्यात नव्हतं. मेहनत होती, जिद्द होतं आणि फक्त नव्हतं ते सातत्य. कारण की सातत्य असल्याशिवाय यश भेटत नाही. मग त्यामुळे मी 1 वर्ष अकॅडमी केली आणि लायब्ररी पण कंटिन्यू केलं. मग शेवटी गेल्या वर्षी ठाण्याला फॉर्म भरला. तिथं फिजिकलला कमी आले इंजिनिअरिंगमुळे आणि तिथून ग्राउंड मधूनच बाहेर पडलो. लेखीला काही क्वालिफाय होता आलं नाही. आणि लोहमार्ग जेलला भरलं होतं मी नागपूरला भरल्यानंतर तिथं ग्राउंड दिल्यानंतर मग 100 मीटरसाठी परत आम्हाला बोलवण्यात आलं. म्हणजे 2-3 वेळा जाऊन मी तिथे जाऊन येऊन केलो. मग तिथं तिथं पण भेटलं नाही. 2-3 काहीतरी 5 मार्कांनी मी तिथं वेटिंगला राहिलो. एकच जागा होतं. शेवटी हा दिवस उजाडला पिंपरी चिंचवडचा. आणि इथे एकच जागा होतं, ते पण एनटीसी होमगार्ड मधून. आणि काहीतरी फिजिकलला आले असतील भरपूर, नाही पाहिलं मी. पण लेखीला क्वालिफाय होते 16 जण. त्यामध्ये 45चे दोघं तिघं आणि 43चं एकटा, 41 एकटा आणि मी 40चा. माझा तिथं गोळा पण आउट ऑफ नव्हता कारण इंजुरी होती हाताला, हात खूप दुखत होतं आणि पाय सुद्धा मुरगाळलेला. मग अशा परिस्थितीत करायचं काय? मी म्हटलं आता खचून चालणार नाही, ही तुझी शेवटची भरती. मग जिद्द तर होती मनात. सातत्य नसलं तरी चालेल पण जिद्द आहे, सोडायचं नाही. आपल्याला तानाजी वानसुरे सुद्धा आठवलं पाहिजे की हात कुठला तरी लढत राहतो. आपले मावळे आठवले पाहिजे. आपण काहीच नाही त्यांच्या समोर, पण ते आपल्याला आठवलं पाहिजे. आपण त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते, लढण्याची इच्छा मिळते, तर जिद्द सुद्धा भेटते. मग अशा परिस्थितीत मी समोर गेलो. फिजिकल दिला, 40 मार्क आले. ठीक आहे, आले ते आले. आता पुढे बघू. मेरिट लागला काहीतरी 32चा, 16 जण क्वालिफाय. आणि मग गेलो लेखीला पण. मग लेखीला पेपर पाहिला, मस्त होता, चांगला होता. सुरुवातीला शांत, मग नंतर झाली गडबड. जिथे आलं पाहिजे चांगला स्कोअर, तिथं आला 81. मग म्हणलं आता आपलं काम संपलं. मग जाऊ दे म्हणलं, बघू जे होईल ते होईल. शेवटी आपण प्रयत्न केले, शेवटी देवाची इच्छा, स्वामींची इच्छा, जे आहे ते होईल. मग म्हणलं असं. सरांना पण मी सांगितलं की टोटल मार्क सर असं नसतं झाले लिस्टमध्ये. लिस्ट ऑफला आहे एनटीसी मधून, होमगार्ड मधून मलाच 121 मार्क आहेत, दोघं 118 वाले. मग सर एमसीसी जर आला तर अवघड होईल. मग सुदैवानं आला नाही एमसीसी. 2018 वर 118 वरती ते तिथं थांबले. मग आपलं काम पत झाला तिथं. अशा प्रकारे प्रवास माझा झाला इथे. तर थँक्यू विवेकानंद अकॅडमी आणि मॅडम सर, तुमचं मार्गदर्शन लाभलं वेळोवेळी आणि इथून पुढे सुद्धा मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे आणि लाभेल ही आशा व्यक्त करतो. आणि तुम्हा सर्वांना येणाऱ्या भरतीमध्ये किंवा या चालू भरतीमध्ये मुंबई शहर असेल, पुणे शहर असेल, जिथेही फॉर्म भरला असेल तुम्ही, तिथे खचून न जाता प्रयत्न करा. प्रयत्नाला तुम्हाला परमेश्वर हा यश देणारच आहे. आणि तुम्ही खरंच चांगल्या अकॅडमीत आहात. विवेकानंद अकॅडमी ही पिंपरी चिंचवड मधली टॉपची अकॅडमी आहे. गेल्या वर्षीचा रिझल्ट पहा, या वर्षीच पण रिझल्ट येत आहे चांगल्या प्रकारे. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, प्रामाणिकपणा ठेवा, जिद्द ठेवा, सातत्य मात्र ठेवा. कारण सातत्याशिवाय खरंच काहीच नाही. एवढे मी माझे मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद देतो. थँक्यू. सर हे सर सगळ्यात प्रथम ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ज्यांचं होणार आहे
त्यांना पण एक हार्दिक शुभेच्छा पहिल्यापासून माझ्यातर्फे. भरतीचा प्रवास म्हणजे माझी दुसरी भरती म्हणायला पाहिजे. पहिली भरती 2005 इंडियन आर्मी मुंबईमध्ये भरती झालो होतो. तिथून भरतीचा प्रवास होऊन रिटायरमेंट 20 वर्षानंतर मला गणिताचा ग माहिती नव्हता. 2 अंकी गुणाकार मला येत नव्हता. जेव्हा बसलो होतो पहिल्या दिवशी आलो, 2 अंकी गुणाकार माहिती येत नव्हता. 2 अंकी गुणाकार मला जमत नव्हतं. पण सरांचं मार्गदर्शन भेटलं आणि हळूहळू सुरुवात केली. पहिल्या पेपरला मला 32 मार्क होते फक्त. तिथून माझी सुरुवात. आणि बाकी सांगायचं म्हणजे आता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक गुरु होता, गुरु. बाकी सर्व पॉइंट यांनी कव्हर केलं. छोटीशी गोष्ट आहे का फक्त. एक गुरु होता आणि त्याचा शिष्य होता. पहिल्या जमान्यात काय गावोगावी फिरून शिक्षा घ्यायची, भिक्षा मागायची आणि जे मिळेल ते खायचं आणि कुठेतरी आराम करून वेळ घालवायचा. तर असेच गुरु आणि शिष्य चालत चालत गेले एका गावात. तिथे एक छोटीशी झोपडी होती, बाहेर गाय वगैरे बांधलेल्या होत्या. तिथे गेल्यानंतर गेले, म्हणले असं असं आम्हाला संध्याकाळी विश्रांतीसाठी हे पाहिजे आजचा दिवस फक्त. तर ठीक आहे म्हणाले. ते गेले, जेवले बिवले, विचारपूस केली कसं काय म्हणजे घरातलं कसं काय चाललंय. तर ते म्हणाले गाय बांधलेली आहे बाहेर, गायचे दूध काढतो, दूध काढून गावात विकतो आणि जे काही पैसा मिळेल त्याच्यामधून आमचा उदरनिर्वाह चालू आहे. ठीक आहे म्हणाले. संध्याकाळी झोपले, गुरुजी सगळे झोपले. मग गुरु उठला, रात्रीचा उठला आणि त्यांनी काय केलं, गाय जी बांधलेली होती बाहेर ती सोडून दिली. सोडून दिल्यानंतर शिष्य बघत होता हळूच की गुरु करतात काय. तर त्याला काय समजलं नाही. झोपले तर संध्याकाळी उठून निघून गेले. काही दिवसानंतर गुरुचं म्हणजे मरण पावल्यानंतर तो शिष्य फिरत फिरत अचानक त्याच गावात आला आणि त्याच घरासमोर आला. तर तिथे बघितलं त्याने की एक घर नव्हतं, तिथे मोठा बंगला म्हणजे महल टाईप मध्ये झालं होतं. मग तो म्हणाला ठीक आहे विचारा म्हणजे काय झालं नक्की. तर तो गेला, तिथे विचारलं त्या माणसाला. तर तो म्हणाला असं असं होतं, त्या दिवशी तुम्ही गेलात जेवण वगैरे आणि बाहेर एक गाय बांधलेली होती, ती गाय कोणीतरी सोडली किंवा चोरीला गेली असेल. मग समोर एक शेत जमीन होतं आमचं, म्हणजे शेती होती, तिथे शेती केली आणि त्यातून जे पैसे उत्पन्न मिळालं ते गावात विकून आमचा उदरनिर्वाह चालू केला. ठीक आहे. तो काहीच बोलला नाही. त्या दिवशी तो जेव्हा आश्रमात आला तेव्हा त्याला कळाले की गुरुंनी त्या दिवशी गाय का सोडलेली होती, म्हणजे का सोडली. म्हणजे गोष्टीचा एकच तात्पर्य आहे, बोध आहे की जर ती गाय असती तिथे तर तो गायीवरती निर्भर राहून त्याने आपला उदरनिर्वाह चालू ठेवला असता, पुढे त्याने काहीच प्रगती केली नसती. म्हणून त्या दिवशी रात्री त्या गुरुंनी गाय सोडून दिली, कारण त्याला कम्फर्ट झोन मधून बाहेर काढलं. एक सांगण्याचा उद्देश म्हणजे मी पण तेच म्हणतो तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही कम्फर्ट झोन मधून बाहेर निघत नाही तोपर्यंत काही नाही होऊ शकत. म्हणजे सातत्य आहे, चिकाटी आहे, जिद्द आहे, ते तर आहेच, पण एक कम्फर्ट झोन. आज ग्राउंडला वाटतंय की मला मी जाऊ शकत नाही किंवा कंटाळा येतो, पण नाही, तुम्ही पळू नका, पण ग्राउंडला जा फक्त नेहमी. हळूहळू तो चेंजमेंट होत राहते. बस एवढंच बोलायचं होतं. बाकी अर्जुनाला जशी श्रीकृष्णाची साथ लाभली होती तशीच विवेकानंद अकॅडमीला आपल्या कृष्णा सरांची साथ लाभली आहे. ओके, धन्यवाद. यानंतर शानबाज यांना आपलं मनोगत व्यक्त करावं अशी त्याला विनंती करतो. माझं नाव तर सगळ्यांना माहितीच आहे, शानबाज तांबुळे. मला इथे येऊन आज जवळजवळ 3 वर्ष होत आले, 2.5 ते 3 वर्ष. जेव्हा मी सुरुवातीला आलतो तेव्हा बरेच काही माहित नव्हतं भरतीबद्दल, की कसं असतं ग्राउंड, काय अभ्यास कोणता असतो काय नाही. आणि मेन गोष्ट झाली फॉर्म कुठं भरायचा. पोरांना लय कन्फ्युजन असतं की फॉर्म इथं भरू तिथं भरू, इथे इतक्या जागा आहेत तिथे